गुड मॉर्निंग पुणेकरांनो. तर आज मी आली आहे कॅम्पमध्ये वहुमन कॅफे येथे. तर आज इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आज मी एकटी ब्लॉग नाही करणार. तर वेलकम टू माय फ्रेंड महालक्ष्मी, जो लास्ट टाइम आम्ही व्हिडिओज काढला होता आणि फायनली आता आम्ही दोघी पण सोबत व्हिडिओ काढणार आहे. तर मी तर खूप जास्त हॅपी, कारण माझं जे बडबड आहे ते जरा कमी होणार आहे. ओके, तर हे वहुमन कॅफे कधीच आहे? 1978. ओके, 1978. चहा तेव्हाचा नसणार आहे ना? नाही नाही, म्हणजे खूपच जुनं कॅफे आणि मला तरी खूप आवडतं असं गोष्टी नाही का एक्सप्लोर करायला. बघू आता कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत, काय काय आहे ते एक्सप्लोर करू, तुम्हाला रेटिंग पण सांगू आणि जेन्युइन रेटिंग सांगू. सो लेट्स गो गाईज, चलो. तो फायनली गाईज आता आपण कॅफे मध्ये आलोय आणि तुम्ही पाहू शकता की खूप असं असतं की काही छान आहे कॅफे. क्राऊड पण आहे है ना, रश पण भरपूर आहे, रश पण भरपूर. आणि सकाळ सकाळ 7 वाजलेत आणि 7 वाजता एवढं क्राऊड ऑब्विसली चांगलं असणार. तर आम्ही चहा आणि बन मस्का ऑर्डर केलाय. तर बघू आता की कशी टेस्ट आहे ह्याची. आणि फर्स्ट टाइमच आलोय आम्ही कॅफे मध्ये. पण पुणेकरांची एनर्जी ड्रिंक पहिली तर चहाच असते. तर आता आय थिंक आलेला आहे आपला चहा. हा. तर फायनली बन मस्का आणि चहा आलेला आहे. चहाचं टेक्स्चर खूप छान आहे, म्हणजे ना तुम्ही पाहू शकता, म्हणजे छान वाटतं है ना एकदम. आणि मला थोडं बन मस्का आहे ना, काय माहिती माझं आल्या आलं ते फ्रेशनेस नाही वाटला. तर टेस्ट करून बघू आपण. बघ तुला कसं वाटतंय. थोडासा मस्का कमी मार, त्यांनी मस्का आहे ना जरा कमीच मारलाय. चहा एक नंबर आहे. थोडा मस्का पाहिजे होता म्हणजे ऍक्च्युली त्यांनी मस्का आहे ना कमी टाकलाय, पण मला पाव थोडेसे शिळे वाटतात. सो आय एम नॉट हॅपी. आम्ही खातो आणि भेटू आपण दुसऱ्या लोकेशनला. मी थोड्या वेळाने खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला रिव्ह्यू देईल ह्याचा. चलो. पाव, शिळे मला ना होते, बन. आता सुद्धा काय माहिती, मला तिथला एरिया बिलकुल नाही आवडला. अनहायजेनिक होतं, काहीच क्लीन नव्हतं. आम्ही बन मस्काला मस्का अक्षरशः उघड्यावर ठेवला होता त्यांनी, तिथं माशा बसत होते आणि तसंच लावत होते. म्हणजे पावाला तो मस्का जे लावतात ते पण जास्त नव्हता लावला. मला रेटिंग आता मी देईल 10 आउट ऑफ 5. 10 आउट ऑफ 5. आलो ह्या कॅफेला, नका जाऊ, थांबू पण नका. नाही, मला नाही एवढं खास वाटलं. मेन म्हणजे टेस्ट पेक्षा हायजीन नाही त्याच्यामुळं. तर चला आता दुसऱ्या लोकेशनला आपण बघूया की तिथं काय काय टेस्टी भेटते. चला. लोकेशनला आलोय, गार्डन वडापाव. पलीकडचं बंद होतं म्हणून हे पहिली शाखा आहे त्यांची. हो, जुनी, पहिली शाखा. पहिली शाखा जी जुनी आहे. तर चला बघूया किती टेस्टी आहे, कसा लागतोय वडापाव, आणि रिव्ह्यू आम्ही एंडिंगला देऊ. वडापाव खाओ, सेहत बनाओ. गरम गरम वडापाव आहे. फ्रेश फ्रेश तळता येते, फ्रेश फ्रेश तळून दिलेले. बाबू नाही, खूप टेस्टी आहे, मला तर आवडलं. मला साईडचं आहे ना असं क्रंची क्रंची वाटतंय. त्याच्यानंतर पाव पण ताजा आहे, वडा पण ताजा मी आहे. अशी खूप दुःखी आहे. हा, मला तुम्ही गर्दी वडापाव पाहू शकता मी खाऊ आजूबाजूला. शकत नाही, इथपर्यंत झालं आणि गार्डन वडा वडापाव खायचा नाही. त्यांनी किती सोबत दिवस झालं. हे पण दिले असं खायला, त्याच्या सोबत काय बोलतात त्याला, तुझ्या चुरमुरा. भाषेत करून कुरुम कुरुम. कसं लागतं? जन्नत. जन्नत. जन्नत आहे, जन्नत. ऑब्विसली, म्हणून तर लोक एवढ्या लांबून खायला येतात. तुम्ही पण खा. आता आम्ही वडापाव खातो, मस्त आहे वडापाव. आणि तुम्ही पण या खायला. ह्याच्यामध्ये असं सांगण्यासारखं वेगळं काही नाहीये, कारण ह्याच्यामध्ये एवढं काय असं स्पेशल नाहीये नाही का. काय नाही, वडा आहे साधा, जो छान लागतोय टेस्टी. त्याच्यामध्ये चटणी आहे
ह्याची कशाची मिरचीची चटणी थोडंसं गोड मिक्स केलंय त्याच्यामध्ये, म्हणून छान वाटतंय खायला. तर खाऊ आणि भेटू पुढच्या लोकेशनला. आत्ताच आपण गार्डन वडापाव सेंटर मधनं बाहेर आलोय, जो की कॅम्प मध्ये आहे, जो पुण्यातला खूप फेमस वडापाव आहे. तेच आता आम्ही खाल्लाय, मन तृप्त झालंय आमचं. आणि छान होता, टेस्टी होता. वेगवेगळ्या रिव्ह्यू द्यायची गरज नाहीये, कारण वडापाव मध्ये असं वेगळं काय नव्हतं. तुम्हाला तर माहितीच आहे वडापाव कसा असतो, आणि तो पण गार्डनचा वडापाव सगळ्यात फेमस. आता आपण रेटिंग देऊया 10 10/8 आहे. छान आहे वडापाव, नक्की खायला या. गरमात गरम आहे एकदम असा. पुणेकरांना सांगायची गरज नाही गार्डन वडापाव बद्दल. तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट लोकेशनला. चलो. तर आपण आलो आता आपल्या शेवटच्या लोकेशनला, लक्ष्मी बेन्ने हाऊस. इथे साऊथ इंडियन फूड खायला आलो. तर आपण आता इथे बेन्ने डोसा किंवा काय असेल ते जे आहे ना, ते छान. इथपर्यंत वास येतोय. आहे डोसा, त्याचा वास येतोय मस्त. आणि म्हणजे त्याच्यावरती डोसा तिकडे आहे, आम्ही इथे थांबलोय शूट साठी, कारण गर्दी आहे ना तिथे खूप, म्हणून. पण एवढा सुंदर वास येतोय आणि त्याच्यावरती बेन्ने म्हणजे जी लोणीची मेल्ट झाली आहे ना, त्याचा पण खूप मस्त वास येतो. तर आपण आता जाऊन बघू की बेन्ने डोसा, बेन्ने इडली कशी लागते, किंवा पोळी वगैरे, राईस. हिला माहिती, ही साऊथ इंडियन आहे, सो हिला त्यातलं सगळं तिला नॉलेज पण माहिती असेल. तर आपण बघू, टेस्ट करू की सगळं कसं लागतंय. टेस्टी. मला पण साऊथ इंडियन फूड खूप आवडतं. बस. चलो लेट्स गो गाईज. कुठला डोसा आहे ग? लक्ष्मी मसाला बेन्ने डोसा. ओके, लक्ष्मी मसाला बेन्ने डोसा आलाय. सो चटणी आहे, ही कोणती चटणी आहे? टमॅटो फुटाणी चटणी आहे आणि कोकोनट चटणी आहे त्यासोबत. तसंच आम्ही फिल्टर कॉफी सुद्धा मागवलेली आहे, स्ट्रॉंग वाली. सो टेस्ट करून बघू आपण. हे पण खूप मस्त आहे, क्रंच आहे एकदम. आणि डोसा असा मोठा नाही आहे, जो साऊथ इंडियनमध्ये ओरिजिनलवाला जो डोसा असतो छोटासा, तसा आहे. मस्त आणि क्यूट आणि खूप टेस्टी, क्रिस्पी आहे. लोणी टाकलंय त्याच्यावर, सो मला तर खूप आवडला. तर आता हा आपण डोसा एन्जॉय करू और मिलते हैं. ओरिजिनल साऊथ इंडियन टेस्ट आहे. त्यानंतर मस्तपैकी फिल्टर कॉफी पण पिऊ आणि आम्ही रिव्ह्यू पण देऊ तुम्हाला की हा डोसा कसा आहे, किती टेस्टी आहे, आणि इथं येणं तुम्हाला परवडतंय का नाही, किंवा ह्याचे प्राईस काय ते आम्ही सगळं सांगू तुम्हाला. आत्ताच आम्ही लक्ष्मी बेन्ने डोसामधून बाहेर आलो आहोत. एवढा टेस्टी आणि प्रॉपर साऊथ इंडियनचा जो टेस्ट आहे तो होता. आणि खूप असं वाटलं की ते साऊथ इंडियनलाच जाऊन आम्ही तो डोसा वगैरे म्हणजे असं खाल्ला, असं वाइब आली आम्हाला. खूप भारी वाटलं. मी तर म्हणते की खरंच तुम्ही या इथे आणि हा डोसा खावा. कारण आणि आम्ही वेटिंगला 1 तास वेटिंगला थांबलो होतो आणि त्याच्यानंतर आम्हाला तिथे आतमध्ये जायला भेटलं. तर या तुम्ही आणि नक्की डोसा ट्राय करा. तर ह्याला रिव्ह्यू आपण किती द्यायचे? 10/9. 10/9. सो थँक्यू सो मच आमच्या व्हिडिओजला एवढं सपोर्ट करण्यासाठी. तर असंच सपोर्ट करा. आम्ही असेच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज घेत राहू. असे टेस्टी खाणे जे आहे खायचं ते आम्ही असेच फूड एक्सप्लोरिंग करत राहू, स्ट्रीट फूड, जे की तुम्हाला पण परवडेल आणि आम्हाला पण परवडेल. सो भेटूया अशा छान नेक्स्ट एक्सप्लोरिंग व्हिडिओजमध्ये. सो टाटा, बाय बाय, टेक केअर ऑल ऑफ यू. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.